तर पहाटे ट्रेन पकडून आम्ही निघालो होतो ठाण्याला. तिथून पुढे आम्ही जाणार होतो लालबागच्या राजाला. बरोबर 6:12ची CST ट्रेन पकडली आणि आम्ही निघालो चिंचपोकळीसाठी. बऱ्यापैकी उजेड पडला होता आणि फायनली आम्ही पोचलो लालबागच्या राजाला. तिथे भेटला आम्हाला ओमकार दादा, जो आम्हाला आतमध्ये एंट्री करून देणार होता. आणि आत गेल्यानंतर ही अशी सिच्युएशन होती. काय करणार, गर्दीच इतकी होती. पण फायनली मी बाप्पाला पाहिलं आणि माझं मन प्रसन्न झालं. हे बघा, मला किती आनंद झाला होता. इतकं छान डेकोरेशन पाहून मन प्रसन्न झालं होतं. अगदी चरणाशी दर्शन मिळालं. पण तरीही गर्दी काय मात्र कमी झाली नव्हती. मग आम्ही प्रसाद घेतला आणि आमच्या पुढच्या दर्शनासाठी निघालो. भूक तर भरपूर लागली होती, पण आधी विठोबा नंतर पोठोबा. थोड्याच पुढे चालत गेल्यानंतर आम्ही पाहिला मुंबईचा राजा. बघा किती छान होता. नंतर पाहिला टिकूच्या गणपती आणि नंतर चिंचपोकळीचा चिंतामणी. आणि असेच हळूहळू सगळे गणपती करून आम्ही परतलो आमच्या घरी.